नमस्कार मित्रांनो, मी रमेश चव्हाण, खोज मास्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी जसं नेहमी सांगत असतो की पोलखोल करताना आमचं जे वैयक्तिक डेफिनेशन आहे, जे ॲनालाइज आहे ते परफेक्ट असतं आणि म्हणतात ना 100 बका एक लिखा। तर आम्ही लिटरली जे लिखित पुरावे असतात त्याच्यावरती चालतो। मेहकरच्या अशाच अधिकाऱ्याचा एक गोड बंगाल, एक पोलखोल आपण आज घेणार आहोत आणि लोकांमध्ये प्रचंड उत्कंठा आहे। या अधिकाऱ्यांच्या बाबतीत अनेक प्रकारचे प्रकरण घडले, परंतु प्रत्यक्षात समोर कोणी आलं नाही। परंतु मित्रांनो, योगायोग असे असतात की कुठेतरी कागदोपत्री ज्यांनी नंगा नाच केलेला असतो अशी व्यक्ती कागदामध्ये जर अडकले तर त्यांना पकडण्यात जास्त वेळ लागत नाही। दिरंगाई झाली मित्रांनो, परंतु आज या दिरंगाईला पूर्णविराम आला। ही कथा आहे मेहकरच्या सन्माननीय मुख्य अधिकारी रामराजे कापरे यांची। होय, मी परत तेच सांगतो, ही कथा आहे रामराजे कापरे, मुख्य अधिकारी नगर परिषद मेहकर यांची। आज आवर्जून नाव घेतो कारण या सर्व घटनेस, या सर्व प्रकारास जबाबदार तेच, म्हणजे नगर परिषद प्रशासन जर जबाबदार धरलं तर याला मुख्यत्वे करून जबाबदार कोण असतं तर मुख्य अधिकारी। प्रशासकीय अधिकारी जर म्हटलं तर याला जबाबदार मुख्य अधिकारी असतं। आणि मित्रांनो, मी हवेत कधीच बोलत नसतो। तर तुम्हाला कदाचित माहित असेल की मेहकर शहरातील रामनगर हा जो एरिया आहे तिथल्या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या, ज्याला म्हणता येईल टर्न, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो की वळण आली, आणि त्या वळणामध्ये अनेक प्रकारचे एक्सक्यूज या लोकांनी सांगितले। हो, एक्सक्यूज, कारण। तर मित्रांनो, याची सत्य कथा आज आपण लिटरली, म्हणजे त्या जागेच्या खरेदीची ही नक्कल। मित्रांनो, आता तुम्हाला हा कथा प्रकार भयंकर आहे, अतिशय शांततेने आणि नीट ऐका आणि निश्चित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याला कारण आहे की हे कर्मकांड एक्सपोज करण्यासाठी डॉक्युमेंटरी मी तुमच्या समोर ठेवत आहे। मित्रांनो, याची तारीख आहे 13/9/2024, जे की इथं आहे। ज्या घरा संदर्भात हा सगळा तरफडा सुरू आहे, हा सगळा गोड बंगाल सुरू आहे, त्याची खरेदीची तारीख किती आहे? 13/9/2024। अगोदर ऐकून घ्या। आणि सन्माननीय व्यक्तींनी हे प्लॉटची खरेदी, ही जी खरेदी आहे ना, ही खरेदी नगर परिषद मध्ये नोंदणीसाठी दिलेल्या अर्जाची अशा प्रकारे त्याला लावलेली अशी खरेदी आहे। म्हणजे 2024 रोजी झालेली ही खरेदी, आणि या खरेदीची नोंदणीसाठी या व्यक्तीने हे दस्तावेज नगर परिषदला दाखल केले। म्हणजे हा सगळा प्रकार नगर परिषदला माहित होता। काय प्रकार आहे ते नंतर सांगतो। आता दुसरा महत्वाचा विषय आहे की सन्माननीय जे गृहस्थ आहे, आजपर्यंत मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेतलं, आज घेतो कारण आता माझ्याकडे सगळं लिटरली डॉक्युमेंट आहेत। प्रदीप शेळके यांनी जो अर्ज केलेला आहे तो अर्ज आहे 27/6/2025। 27/6/2025 ज्यांनी न्यायालयात JMFC मेहकर मध्ये धाव घेतली आणि त्यांनी काय अर्ज केलेला आहे? जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचा आदेश होण्याबाबत, बरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी विषय मेन्शन केलेला आहे। बघा, विषय मेन्शन काय केलेला आहे? नगर परिषद प्रतिवादी नंबर 2 यांच्याकडून नोटीस, सूचना अद्यावत आलेल्या नाहीत। काय मेन्शन आहे? सूचना आलेल्या नाहीत। त्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, अजून अर्जदाराचे जे घर आहे म्हणून सूचना आलेल्या नाहीत, म्हणून वादीच्या घराची परिस्थिती कायम ठेवण्याबाबत आदेश देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी यांनी केव्हा केलेली आहे? 27/6/2025। आता दुसरा पिक्चर मी तुम्हाला दाखवतो। हे फोटो सर्व डॉक्युमेंट माझ्याकडे, म्हणजे ज्याला म्हणता येईल सर्टिफाईड आहेत बिलकुल। आता हा फोटो आहे तिथला अतिक्रमणाचा 16/6/2025 ला, 16/6/2025 ला अशा प्रकारे JCB घेऊन हे घर पाडण्यासाठी नगर परिषदची यंत्रणा तेथे आली। 16/6/25 6 ला त्या 27/6 ला त्या
व्यक्तींनी तिथे धाव घेतली. तर मित्रांनो, आता हा झाला न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि मुख्याधिकारी साहेब यांचा विषय. आता बघा, ते म्हणतात ना की मांजर डोळे लावून दूध पिते, याचा अर्थ जग आंधळ नाही. बघा मित्रांनो, 13/9/2024 ची ही खरेदी नगर परिषदकडे नोंदणीसाठी जाते आणि अजब देश का गजब फंडा तुम देखे हो बॉस. आता बघा इथे काय लिहिलेलं आहे, ही खरेदी माझ्याकडे आहे. आता मी तुमच्या सोयीसाठी दोन गोष्टी इथे नमूद करतो. खरेदी खत विभाग क्रमांक 1.13 या खरेदी खतात निवासी प्रयोजनासाठी असं दिलेलं आहे, खुले दर 2750 रुपये प्रति चौरस मीटर अशा प्रकारचं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, खरेदी खत रुपये 8 लाख फक्त मौजे मेहकर ह्या गावाचे भाग 1 या गावाचे असून गाव पंचायत समिती मेहकर, तालुका जिल्हा बुलढाणा, मेहकर व जिल्हा परिषद बुलढाणा निबंधक विद्यमान दुय्यम निबंधक कोर्ट मेहकर अधिकार क्षेत्रातील खाली प्लॉटचे खरेदी खत आहे. मी परत एकदा माझे शब्द रिवाइज करतो, खाली प्लॉटचे खरेदी खत आहे आणि हे केव्हाचं आहे, 2024. आता हाच व्यक्ती म्हणते, कोण व्यक्ती म्हणते की प्रदीप शेळके म्हणते की माझ्या प्लॉटवर कुठलंही घर बांधलेलं नाही आणि तशी त्यानं दुय्यम निबंधक विभागात खरेदी केलेली आहे. आता ज्याच्याकडनं खरेदी केली त्याचं नाव मी यावेळेस घेणं यामुळे टाळतो की मित्रांनो, एका वेळेस अगोदर मला या दोघांचं पितळ उघडं पाडू द्या, त्याच्यानंतर नेक्स्ट एपिसोड मध्ये मी तुम्हाला परत याचं जे उरलेला भाग आहे तो सांगतो. तर मित्रांनो, ही सगळी खरेदी आहे आणि जर का तुम्हाला याचा दस्तावेज अनुक्रमांक याच्यामध्ये दिलेला आहे, आम्ही डिस्प्लेला स्क्रिप्ट मध्ये पण टाकतो, मकर 5442-2024 अशा प्रकारची ही खरेदी आहे. पावती क्रमांक 6638. तर ही ओरिजिनल खरेदी तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात किंवा आपल्या नगर परिषद मध्ये जाऊन सन्माननीय रामराजे कापरे यांना विचारू शकता, साहेब 2024 मध्ये तुमच्याकडे खरेदी आली आणि 2024 मध्ये खरेदी झालेला माणूस म्हणतो की माझ्या जागेवर कोणतंही घर नाही. हे तुमच्या नगर परिषदच्या बांधकाम विभागातला पिक्चर आणि नगर परिषदचा बांधकाम असो का सगळे डिपार्टमेंट असो, मित्रांनो जबाबदार कोण असते, प्रशासकीय नेमणूक अधिकारी कोण आहे तिथे, मुख्याधिकारी. जर माझ्या युनिटमध्ये काही कमी जास्त झाला तर जसा जबाबदार मी असतो तसा याच नगर परिषदच्या सगळ्या कामाला जबाबदार मुख्याधिकारी असतात. मे बी आता आपण त्यांचं जे पुढचं बोलीचे बातन बोलाचेच कडी आहे त्याचं आपण सांगू डेफिनेशन. जर मुख्याधिकारी साहेब म्हटले की मला बांधकाम विभागामध्ये काय होतं ते माहीतच नाही, तो पास्ट होता मला कळालं नाही, मित्रांनो कोर्टाची नोटीस आली होती 27 तारखेला समोरची व्यक्ती ज्यांचं नाव प्रदीप शेळके आहे, कोर्टामध्ये गेल्यानंतर मुख्याधिकारी साहेबाला नोटीस बजावलेली आहे, तुमचं लिखित म्हणणं सादर करा. ज्या वेळेस अशा प्रकारचं लिखित म्हणणं सादर केलं त्यावेळेस मुख्याधिकारी साहेबाला फक्त एकच फाईल टेकवायची होती, ही खरेदी. सन्माननीय मॅजिस्ट्रेट साहेबाला त्यांनी जर ही फाईल दिली असती, बरोबर आहे, आणि प्रश्न केला असता, साहेब यांनी माझ्याकडे सादर केलेल्या नोंदणी अर्जामध्ये अशा प्रकारचे दस्तावेज लावलेले आहेत, त्याच्यानुसार यांचं घरच नाही, मग जिथे घर नाही तिथे हे कोर्टाची दिशाभूल करतायत आणि आमची सुद्धा फसवणूक करतायत. म्हणजे कोर्टाला फसवण्या इतपत धाडस प्रदीप शेळके यांनी केलं आणि त्याला पाठबळ देण्याचं काम मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केलं. इनडायरेक्टली जरी केलं असेल पण केलं मित्रांनो. कारण तुमच्या डिपार्टमेंटला जर नोटीस आली तर तुम्ही अगोदर काय करता, आपल्याला एक्सप्लेनेशन काय द्यायचं, स्पष्टीकरण कोर्टामध्ये काय द्यायचं, मग संबंधित व्यक्ती संदर्भात सर्व दस्तावेज जमा करणे आणि ते कोर्टाला प्रोड्यूस करणे. मित्रांनो त्यांनी माझा तक्रारीचा अर्ज सबमिट केला
की या व्यक्तीची तक्रार आहे, मान्य आहे, आय एम ऍग्री विथ इट. पण त्यानंतर त्यांनी आम्ही सर्व लोक जे कलेक्टर महोदयाला अर्ज द्यायला गेलो होतो ते सुद्धा कोर्टात सबमिट करायचं ठरवलं. आता एवढं सगळं करताना तुम्हाला तर अगोदरच पिक्चर माहित होता की याच्या कहाणीचा एंड काय आहे. तुम्ही केला का? नाही. का केला नाही? मेहकर शहरातल्या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला किती धनाढ्य लोक असतील, किती पॉवरफुल लोक असतील, किती लोकांचे फोन आले असतील, किती लोक रस्त्यावर बसले, उतरले, रडले, पडले. त्या लोकांच्या किंकाळा आजही आमच्या याच्यामध्ये सेवा आहे. म्हणून मित्रांनो, मी कुठल्याही, आत्ताही सांगतो, कुठल्याही अतिक्रमण पाडताना अजिबात लाईव्ह केलेलं नाही. कारण मी लोकांच्या भावना जपल्या. रस्त्याचा विषय मी घेतला होता, परंतु कोणाचं विदारक चित्र प्रकाशित करण्यात मला थोडंसं व्यक्तिगत वाईट वाटतं. याच अनुषंगाने मी तो विषय टाळला. परंतु मित्रांनो, या सन्माननीय व्यक्तीने काय केलं तर ह्या अशा प्रकारचं कुटील कारस्थान करून या सगळ्या घटनेवर पडदा टाकायचं काम केलं. आता ह्या खरेदीनुसार जर आपण सन्माननीय न्यायाधीश महोदयाकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब, ज्या न्यायालयाचा आदर, सन्मान आणि त्याचे सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करणं जसं सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे तसं माझं सुद्धा आहे आणि मी ते स्पष्ट मताने ऍग्री करतो. परंतु मित्रांनो, आरसा दाखवायला आपल्याला हरकत नाही. याच व्यक्तीने सांगितलेलं आहे की माझा खाली प्लॉट आहे आणि तोच व्यक्ती कोर्टात धाव घेऊन काय सांगतो की मी बेघर होईल, माझं घर वाचवा. मग आता या व्यक्तीला साक्षीदार जे लोक असतील ते, ज्यांनी स्वतःची प्रॉपर्टी याला दिली असेल ते, अशा सर्व व्यक्तींवर माझ्या माहितीप्रमाणे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अवमान करणे, त्याचप्रमाणे प्रशासनाचा महसूल बुडविणे, प्रशासनाला आपण जे म्हणतो प्रशासनाची दिशाभूल करणे, त्याचप्रमाणे शासनाची फसवणूक करणे, अशा सर्व प्रकारचे गुन्हे नोंदवल्याच गेले पाहिजे. तेव्हा कुठं अशा प्रकारच्या अधिकाऱ्याला सह आरोपी मी तर बोलेल की अधिकाऱ्याला सुद्धा केल्या गेलं पाहिजे. कारण अशा प्रकारच्या जर का एकीकडे सगळं गाव जळत असताना विशिष्ट व्यक्तीला वाचवण्यासाठी जर हा अधिकारी एडी से चोटी तक जर दबाव टाकतो, प्रेशर टाकतो, ताकद लावतो, तर याचं कारण काय? मग आता जेव्हा तुम्ही क्रेडिट घेता, तुम्ही माझ्यामुळे वाचले, ज्यावेळेस तो व्यक्ती ज्या शिक्षेस पात्र असेल त्याच प्रकारची शिक्षा अशा प्रकारच्या अधिकाऱ्याला झाली पाहिजे, असं आमचं मत आहे. आणि मित्रांनो, यातलाच एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. आम्ही फ्रेम मध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओ, फोटो, पुरावे टाकणार आहोत आणि आमचं खुलं आव्हान आहे, कुठल्याही सायबरला आमचे फोटो, व्हिडिओ जर तुम्ही दिले तर कुठल्याही प्रकारचा AI किंवा पायरेसीचा वापर आम्ही अजिबात करत नाही. त्यामुळे आमचे पुरावे सत्य आणि प्रमाणित आहेत. यात आम्ही छाती ठोकून खोज मास्टरचा दावा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या अधिकाऱ्याचं आजचं वागणूक सांगतो. आज सन्माननीय नागरिक मेहकर शहरातील रामनगर येथील नागरिक गेले असता त्यांच्यासोबत मुख्याधिकारी साहेब यांची चर्चा रंगली. ऍटिट्यूड इज ऑलवेज ऍज इट इज, डोंट माइंड, काय टेन्शन नाही. माणूस असा बोलून राहिला, कोर्टाचं प्रकरण आहे. सर्व नागरिक तुम्हाला लाईव्ह स्टेटमेंट देतील, त्यात येतील मात्र शंका नाही. बरं, हे तर झालंच, परंतु एका पीडित महिलेने त्यांना असं विचारलं, साहेब तिथे आमच्या घरामध्ये नाल्या गटरचं पाणी जाते हो, 1-2 दिवस तुम्ही तिथे राहून पहा बरं. तर हे सन्माननीय महोदयाचे डोळे वाटरले आणि त्या बाईला म्हणतात, थांबा थोडं. हे अधिकारी आपल्या देशाचे असे कर्तव्य बजावतात? यांना कोणी ठेवलं तिथं? आणि हे पुढारी मेहकरचे, हॅट्स ऑफ यू. खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक. म्हणून मी मागे एक कविता केली होती, एक टायगर सब पे भारी. त्या कलेक्टरवर पण भारी पडला. कसं? कोर्टाचं कारण सांगू. अरे जिथं तो माणूस स्वतः लिहून देतो की माझं घरच नाही, ते पाडल्यानंतर तुम्हाला काय होणार? आणि ज्या लोकांचे घर आहेत, खरेदीच्या जागा आहेत, त्यांना सांगता आमच्याकडे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. काहून नाही दाखवले कोणाला आदेश? आणि मग काहून मेहकर अर्धवट पाडून ठेवलं? काहून हिंमत होत नाही पूर्ण क्लीन करायला?
अशा प्रकारचा हा सगळा गोड बंगाल मेकर मध्ये सुरू आहे मित्रांनो. आणि अशा अधिकाऱ्याची हा झाला पार्ट एक. या अधिकाऱ्याची लिखित तक्रार, याचं निलंबन, याच्या सगळ्या गोष्टी आम्ही सुद्धा आतापर्यंत हा विषय थोडा कागदोपत्री पुरावे अभावी थोडा आमची पिछेहाट होत होती. परंतु मित्रांनो आता या कागदपत्राच्या पुष्टीनंतर न्यायालयाची लढाई तर आम्ही ठाम जिंकू, यात तिळमात्र शंका नाही. कारण एकाच व्यक्तीने 2 बनावट कागद सादर केले. कुठलाही एक कागद जर त्याचा प्रमाणित ठरला तरी तो आरोपी, कारण दुसरा अप्रमाणित ठरेल. आणि त्या व्यक्तीचं 2024चं जर का नोंदणीचा अर्ज आहे तर सन्माननीय मुख्याधिकारी साहेब इतक्या दिवस काय झोपले होते काय? का त्यांची यंत्रणा झोपली होती? ठीक आहे, गरज नव्हती भासली. परंतु ज्या वेळेस तुम्हाला कोर्टाचा सम्मन्स आला त्यावेळेस तुम्ही हे सादर का नाही केलं? तारीख मिल गई. अरे 27/6 पासून आजपर्यंत या व्यक्तीला म्हणजे नगर परिषद प्रशासनाला किती तारीख मिळाल्या हे सुद्धा आम्ही पाहणार आहे. म्हणजे सगळा पिक्चर एक्सप्लेन केल्याशिवाय आपण थांबणार नाही. आणि अशा मुजोर अधिकाऱ्याची पर्टिक्युलरली आम्ही तक्रार जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे करणार आहोत. तर मित्रांनो या संदर्भात सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे मी सांगतो, हा जो पुरा मूव्ही यांनी क्रिएट केला तो फक्त आणि फक्त स्वतःच्या दबंगिरी दाखवण्यासाठी आणि मेहकर शहरातील नागरिकांचा आवाज दडपण्यासाठी, दाबण्यासाठी. परंतु खोज मास्टर समोर चांगले आले आणि गेले. आम्ही कोणाला घाबरत नाही, कारण आम्ही कागदासोबत बोलतो. असेच कुठल्या वायफळ गप्पा मारत नाही मित्रांनो. आमचे कागद बोलतात आणि कागद प्रमाणित आहेत. गुगल मॅपचे व्हिडिओ, फोटो आहेत. त्यामुळं आम्हाला कुठल्याही पायरेसीची भीती नाही. आणि हे तर कोर्टाचेच आदेश, कोर्टाच्या ज्या आपण ज्याला म्हणतो कोर्टाच्या अपील आणि कोर्टाच्या नोटीस आहेत. बाकी उरला सगळा खेळ तुमचा आहे. तुम्ही कोणाला 55ची नोटीस बजावली, काय बजावली, आम्हालाही नोटीस आलेल्या आहेत. आमच्या रामनगर परिसरातील सर्व नागरिकांना नोटीस आलेल्या आहेत. मग ते 2 घरच कसे वगळले गेली? तो व्यक्ती कसा लिहितो इथे की मला नोटीस मिळाल्या नाहीत? असो, तो न्यायालयीन विषय आहे, मी यावर जास्त चर्चा करणार नाही. परंतु मित्रांनो एक निश्चित सांगेल, जर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केलं नाही आणि ही जी पोलखोलची जी मालिका आहे अशा प्रकारे जर सुरू राहिली नाही तर यानंतर कोणावर कुठल्याही प्रकारचं जर काही गडांतर आलं किंवा अधिकारी किती मुजोर पद्धतीने कोणत्या महिलेशी वागला किंवा नागरिकाशी वागला तर एक खोज मास्टर तुमची दखल घेते. बाकी मेहकरच्या कुठल्याही, आवर्जून सांगतो, कोणत्याही पत्रकाराने अशा प्रकारच्या गंभीर दखल घेण्याची हिंमत दर्शवलेली नाही. हा आरोप आहे, माझा स्पष्ट आरोप आहे. तर हा जो प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी हक्काचा आहे की जो कुठलेही पोलखोल करू शकतो, कुठलेही पंचनामे करू शकतो, तर कालांतराने याला सुद्धा बंद पाडण्यास कारणीभूत तुम्ही ठरसाल. तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे कर्मकांड जे यांनी केलेलं आहे, हे यांचं जे कर्मकांड आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपला आवाज सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात साहेब, जे की ग्रेट कर्तव्यदक्ष आमदार म्हणून आहेत, जे की ग्रेट कर्तव्यदक्ष म्हणून मंत्री महोदय प्रतापराव जाधव, जे की सन्माननीय प्रतापराव जाधव माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांसोबत असतात, राष्ट्रपती सोबत असतात. आता माझा दोन्ही लोकप्रतिनिधींना थेट सवाल आहे, थेट. ज्या अधिकाऱ्याला तुम्ही नेहमी स्पष्ट सांगता की अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीमध्ये, माझे शब्द नीट ऐका, अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीमध्ये विना दस्तावेज कागदी पुराव्यासह आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. तर हे घ्या कागद, हे घ्या पुरावे, हे घ्या कागद आणि हे घ्या पुरावे. याला कुठल्याही फॉरेन्सिक लॅबमध्ये, मग त्या US करा, UK करा किंवा आपल्या देशाच्या करा, कुठेही चेक करा. आणि जर याच्यामध्ये सत्यता असेल, हे पण लक्षात ठेवा, जर याच्यामध्ये सत्यता असेल तर तुमचं कर्तव्यच करून दाखवा. एवढंच यावेळेस मी तुम्हाला विनंती करेल. कारण मित्रांनो हा माझा पर्सनल विषय नाही. माझ्यासारखे शेकडो हजार लोक पीडित आहेत मेकरमध्ये, शेकडो हजारो. एक मीडिया रिप्रेझेंट करणाऱ्या माणसाला जर का आपल्या हक्काची लढाईसाठी एवढं लढावं लागतं आणि पुढारी कानात बोट घालून आणि अधिकारी डोळे वाटारून जर बघत असतील आणि त्यांची तीच पॉलिसी 353 अट्रॉसिटी इट्स मित्रांनो, अशा प्रकारचा हा सगळा पोलखोलचा भाग 1.
आता यानंतर दुसऱ्या भागात आपण कोर्टाची अपडेट आणि सन्माननीय मुख्याधिकाऱ्याचा कार्यकालाची अपडेट घेणार आहोत. तर निश्चित खोज मास्टर बघायला विसरू नका. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या पोलखोल पंचनाम्यासाठी तुम्ही सतत आमच्या पाठीशी उभे राहा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.